Welcome to all my dear student once again to our 11th physics science. Today we are going to discuss about our next articles that name is vector operations. Before starting to start the vector operator, I would like to just say you the in previous video the most important article was done. That name is the types of vector. Just overlook of that. That is name is types of vector. Name is type of vectors. So guys, in that types of vector, we already see the six types of the vector. That is name is the null vectors. Second one, that is called as the resultant vector. Third one is called as the negative vectors. Fourth one is called as the equal vectors. Fifth one is called as the position vectors, and finally we see that is called as the unit vectors. सो जस्ट आय राईट हिअर फर्स्ट वन एकानंतर एक आपण या ठिकाणी लिहून बघू. सगळ्यात पहिले आपण बघितला नल वेक्टर, याला दुसरं नाव होतं झिरो वेक्टर. याचं दुसरं नाव काय आहे पोरो? झिरो वेक्टर. त्याच्यानंतर जो सेकंड आपण पाहिला दॅट इज कॉल्ड ॲज द रिझल्टंट वेक्टर. त्याचं नाव होतं रिझल्टंट वेक्टर. ओके. थर्ड वन जो आहे, थर्ड वन आपला होता निगेटिव्ह वेक्टर. दॅट इज कॉल्ड ॲज द अपोजिट वेक्टर ऑल्सो. निगेटिव्ह वेक्टर. त्याच्यानंतर नंबर फोर्थ, 1 2 3 झाले ना. हां, नंबर फोर्थ आपला जो होता दॅट इज कॉल्ड ॲज द इक्वल वेक्टर. कोणता होता तो? इक्वल वेक्टर होता. त्याच्यानंतर पुढचा जो होता इक्वल वेक्टर नंतरचा जो येणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज द पोझिशन वेक्टर. That is called as the position vector. And last one equal vector, position vector, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो होता आपला दॅट इज कॉल्ड ॲज द युनिट वेक्टर्स. तर हे वेक्टर्स ज्यावेळेस आपण पाहिले, आपण ते एकदम डिटेल्समध्ये बघितलेले आहेत. आणि डिटेल्समध्ये बघत असताना एक गोष्ट आपण ह्या ठिकाणी बघितली की हे जे सगळे वेक्टर्स आहेत ना, तर हे सगळे वेक्टर आपल्याला कुठे कुठे कामाला येत आहेत. तर थोडंसं रिकॅप करू आपण, जास्त नाही. जास्त वेळ याच्यामध्ये घालण्यापेक्षा आपण वेक्टर ऑपरेशन्समध्ये जास्त वेळ घालू, जेणे की आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या नेक्स्ट पोर्शनसाठी. तर सगळ्यात पहिले बघू आपण नल वेक्टर काय होता. नल वेक्टरमध्ये आपण बघितलं होतं की जे काही वेक्टर आहे किंवा जी काही फिजिकल क्वांटिटी आहे, ह्या फिजिकल क्वांटिटीमध्ये फक्त त्याचा मॅग्निट्यूड हा झिरो असतो. फक्त मॅग्निट्यूड काय असतो त्याचा? झिरो असतो. पण त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन असतं. त्याला एक पर्टिक्युलर काय असतं? डायरेक्शन असतं. मग पर्टिक्युलर डायरेक्शन असतं, पण त्याचा जो मॅग्निट्यूड आहे ना, हा मॅग्निट्यूड नल आहे. याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं की सपोज कन्सिडर अशी एक कोणतीही एक व्हेकल आहे आणि ह्या व्हेकलला एक रेस्ट पोझिशनमध्ये आहे, स्टॉप पोझिशनमध्ये आहे, आणि तुम्ही त्याला ह्या साईडनं फक्त फोर्स द्यायले. पण ती कशी रेस्ट पोझिशनमध्ये, ती हलते का? नाही. म्हणजे तुमचा याच्यावर ॲक्ट होणारा जरी फोर्स जास्त असेल, जरी तुम्ही त्याच्यावर ॲक्ट करणारी तुमची व्हॅल्यू जास्त असेल, तरी देखील हा कसा आहे? झिरो मॅग्निट्यूडमध्ये आहे. पण याचं डायरेक्शन कुठे आहे? फॉरवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला काय म्हटलं होतं? नल वेक्टर म्हटलं होतं. त्याच्यानंतर जो दुसरा आलेला होता त्याचं नाव होतं रिझल्टंट वेक्टर. त्याचं नाव काय होतं? रिझल्टंट वेक्टर. मग रिझल्टंट वेक्टर काय असतो? रिझल्टंट वेक्टर एक सिम्पल आहे की जसं आपलं 10th रिझल्ट किंवा कोणत्याही इयरचा ज्यावेळेस रिझल्ट लागतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की जे काही आपले 5-6 सब्जेक्ट्स आहेत, त्या 5-6 सब्जेक्ट्सला हा एक रिझल्ट आपला रिप्रेझेंट करत असतो. मग सिमिलरली इथं काय होतं की 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टरला कोणताही एक वेक्टर ॲज इट इज त्याला तो कंडिशनमध्ये त्याला तो एक्सप्लेन करत आहे, तर त्याला आपण काय म्हणू? रिझल्टंट वेक्टर म्हणू. आणि जो पुढचा येणार आहे तुमचा दॅट इज कॉल्ड ॲज द निगेटिव्ह वेक्टर. आणि निगेटिव्ह वेक्टर काय असतो पोरो? निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय की अपोज करणारा वेक्टर. दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त आणि फक्त दोघांचं डायरेक्शन हे एकमेकांना अपोज करतं.
डायरेक्शन एकमेकांना काय करतं, ते अपोज करतं. म्हणजे हा जर फॉरवर्ड डायरेक्शन असेल तर हा कसा असेल, बॅकवर्ड डायरेक्शन असेल. आणि त्यालाच इथं काय म्हटलेलं आहे, अपोजिट वेक्टर्स, अदरवाईज दॅट इज कॉल्ड ॲज द निगेटिव्ह वेक्टर्स. सो नेक्स्ट वन जो होणार आहे तो आहे इक्वल वेक्टर आहे. आता इक्वल वेक्टर म्हणजे काय, मी तुम्हाला काल सिम्पल याच्यामध्ये येणारे जे काही क्रिटिक्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले होते काल. म्हणजे काय की इक्वल वेक्टरमध्ये म्हणजे काय की एकतर त्याचा मॅग्निट्यूड देखील सेम हवा आहे, त्याचबरोबर त्याचं डिरेक्शन सुद्धा सेम हवं आहे. पण मॅग्निट्यूड ज्यावेळेस आपण त्याचा बघतो तर त्या मॅग्निट्यूडमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये तुमचा मॅग्निट्यूड जो की नंबर्स अलॉंग विथ युनिट्स येतात त्याचे युनिटसुद्धा सेम पाहिजेत. असं होणार नाही की 5 सेंटीमीटर आणि 5 न्यूटन हे दोन वेक्टर्स आहेत, ह्या दोन्हीही वेक्टर्सला इक्वल वेक्टर म्हणता येणार नाही. का, कारण की एक तुमचा डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करतोय आणि दुसरा जो आहे तुमचा तो फोर्स रिप्रेझेंट करतोय. हे दोन्हीही कसे आहेत, एकमेकांना वेगळे आहेत, कारण त्याचा मॅग्निट्यूड वेगळा आहे पण डायरेक्शन सेम आहे. पण इक्वल वेक्टर काय सांगतं आपल्याला की असा वेक्टर की ज्याचं मॅग्निट्यूडही सेम पाहिजे, ज्याचा डिरेक्शन पण सेम पाहिजे. त्याच्यानंतर काय होतं की एक होता आपला पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर आपण ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस आपल्याला एक नवीन कन्सेप्ट लक्षात आली की कोऑर्डिनेट सिस्टीम असते. मग ह्या कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिनपासून तुम्ही तुमचा जो पॉईंट प्रेझेंट करणार आहात किंवा जे काही तुम्ही पार्टिकल्स प्रेझेंट करणार आहात त्या पार्टिकलला त्याच्या ओरिजिनपासून एक वेक्टर ड्रॉन केलेला असतो, त्याला आपण काय म्हणतो, पोझिशन वेक्टर्स म्हणतो. आणि युनिट वेक्टर्सचं सांगायला जर झालं तर युनिट वेक्टर्समध्ये आपण काल खूप डिटेल्समध्ये बघितलं होतं की युनिट वेक्टर कसा मेजर करतो आपण. तर ती युनिट वेक्टरला पुढं घेऊन आपल्याकडे जो नवीन आर्टिकल येत आहे त्या नवीन आर्टिकलचं नाव आहे वेक्टर ऑपरेशन्स. आणि आपल्याला आता काय बघायचं आहे, वेक्टर ऑपरेशनच आपल्याला आता बघायचे आहेत. तर सुरू करूत आपण आपलं न्यू आर्टिकल, दॅट नेम इज वेक्टर ऑपरेशन. त्याचं नाव काय आहे, वेक्टर ऑपरेशन्स. चला आता हे वेक्टर ऑपरेशन्स काय आहेत पोरो, सिंपल लक्षात घ्या, थोडंसं बारकाईने बघावं लागेल आपल्याला. आता वेक्टर ऑपरेशन्स काय आहे, जसं ऑपरेशन्स असतात बायोलॉजिकल, डॉक्टर्स लोक जे ऑपरेशन्स करतात तसंच या वेक्टरचं आपल्याला ऑपरेशन्स करायचं. म्हणजे वेक्टर्सची आपल्याला एक प्रकारचं काय करायचे, फोड करायची. म्हणजे नेमकं या वेक्टरमध्ये आहे काय. आता माणसाचं ऑपरेशन करतो किंवा एखाद्या सिस्टीमचं तुम्ही ज्यावेळेस ऑपरेट करता, ऑपरेशन म्हणजे त्याला ऑपरेट करता, त्यावेळेस तुमच्या लक्षात येते की त्या सिस्टीममध्ये नेमकं काय काय आहे. तसंच मग ज्यावेळेस हे वेक्टरचं ऑपरेशन्स करायची ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की हे जे वेक्टर्स आहेत ना, ह्या वेक्टर्समध्ये एक तर मल्टिप्लिकेशन आहे, एक काय आहे तुमचं मल्टिप्लिकेशन आहे, नंबर 2 तुमचं ॲडिशन आहे, त्याचबरोबर ॲडिशन आणि दुसरं काय आहे, सबस्ट्रॅक्शन आहे. मग ह्या ज्या गोष्टी तुमच्या येणार आहेत, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आहेत, काही ट्रँगल्स लॉ आहेत, काही ट्रँगल लॉ आहेत. म्हणजे हे जे वेळेस आपण वेक्टर ऑपरेशन्स बघू, हे वेक्टर ऑपरेशन बघत असताना ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात की मल्टिप्लिकेशनमध्ये काय काय बघायचं आहे. कारण वेक्टर म्हणजे वेक्टर्स येणार नाहीत. आता आपण ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन बघू ना त्यावेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशन बघताना कसं बघायचं आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर बाय अ स्केलार्स, म्हणजे स्केलार्स थ्रू वेक्टरचं झालेलं ऑपरेशन मल्टिप्लिकेशनचं. मग त्याचबरोबर ॲडिशन्स बघायचं आहे आपल्याला सबस्ट्रॅक्शन बघायचं आहे आणि सिमिलरली आपल्याला ट्रँगल लॉ सुद्धा बघायचे. मग ट्रँगल लॉ काय आहे, ट्रँगल लॉ कोणाचे बघायचे, स्केलार्सचे बघायचे का वेक्टर्सचे बघायचे. तर ऑब्व्हियसली आपल्याला ट्रँगल लॉ हे वेक्टर्सचे बघायचे, कारण आपण स्केलार्स मागे सोडून आलो. स्केलार्स फक्त आपण ज्यावेळेस याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बघणार आहोत ना वेक्टर्सच्या, त्यावेळेस आपण त्याला काय करू, ह्या ठिकाणी इंट्रोड्यूस करू. तर आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक मी परत एकदा इथं लिहितो. त्या टॉपिकचं नाव आहे आपलं वेक्टर ऑपरेशन. वेक्टर ऑपरेशन, याला वेक्टर ऑपरेटर सुद्धा कुठेतरी नाव दिलेलं आहे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. वेक्टर ऑपरेशन्स. आता वेक्टर ऑपरेशन्समध्ये सगळ्यात पहिला पॉईंट मी तुम्हाला काय सांगितलं की पहिला पॉईंट कोणता बघायचा आपल्याला, मल्टिप्लिकेशन बघायचं आहे.
काय बघायचंय? मल्टिप्लिकेशन. पण मल्टिप्लिकेशन कशाचं बघायचंय? मल्टिप्लिकेशन आपल्याला बघायचंय वेक्टरचं, पण बाय स्केलार्स. बाय स्केलार्स म्हणजे काय की याच्यामध्ये आपल्याला वेक्टर्स घ्यायचे. याच्यामध्ये काय घ्यायचे? आपल्याला वेक्टर्स घ्यायचे. आणि पण त्या वेक्टर्स घेत असताना त्याला मल्टिप्लाय कशाचं करायचं? आपल्याला स्केलार्सनं करायचं. कशानं करायचंय? स्केलारनं. आता सपोज कन्सिडर आपण 2 वेक्टर घेऊ. कोणते घेता? ए बी घेता, पी क्यू घेता. पी क्यू घेऊ, ए बी सोपं जाते. थोडंसं अवघड घेऊ. पी आणि 2 आपण हे वेक्टर्स घेतले. आता मला सांगा ह्या दोघांचं काय करायचं? आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. काय करायचंय? मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय होईल? पी इज इक्वल टू एस क्यू, एस डॉट क्यू म्हणजे एस क्रॉस क्यू. आता हे एस क्रॉस क्यू का येईल मी? कारण आपल्याला कशानं मल्टिप्लाय करायचं आहे? हो, स्केलार्सनं मल्टिप्लाय करायचं आहे. कशानं मल्टिप्लाय करायचं आहे? स्केलार्सनं मल्टिप्लाय करायचं. आता एक सिम्पल गोष्ट सांगतो मी तुम्हाला या ठिकाणी. तुम्हाला सिम्पल गोष्ट सांगतो. आपल्याला कोणतीही क्वांटिटी मल्टिप्लाय करायची. सपोज कन्सिडर आपल्याकडे 5 पेनी आहेत. समजा ही पेन घेतली मी, ही पेन आहे आपल्याकडे, ही पेन आहे, बरोबर आहे. ह्या पेनीला आपण जर 5 मल्टिप्लाय केलं, 5 काय झाली? हो, स्केलार झालं. काय झालं? स्केलार झालं. ह्या 5 जर याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? पेनच राहील ना. चेंज होईल का? नाही होणार. मग इथं तेच आहे, सिम्पल. आता सपोज कन्सिडर हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. असे मी 5 वेक्टर घेतले. मला सांगा काय होईल? 5 इंटू दिस वेक्टर, 5 इंटू दिस वेक्टर. मग तुम्ही म्हणताल सर अशा कंडिशनला तुम्ही इथं क्यू का घेतलं? क्यू आपण याच्यामुळे घेतलं की क्यू आपल्याकडे हा असा आहे की ह्या क्यूचं, हा पी, हा क्यू काय दाखवतोय? त्याचं डायरेक्शन दाखवतंय. क्यू काय दाखवते? त्याचा डायरेक्शन दाखवत आहे. मग इथं काय झालं? हा जो आपण स्केलार घेतलेला आहे, यस नावाचा स्केलार घेतलेला आहे, हा एच नावाचा स्केलार अलॉंग विथ काय आहे? क्यू आहे. अलॉंग विथ काय आहे? क्यू. म्हणून हा काय झाला? एस क्यू झाला. म्हणजे सिम्पल. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की जे काही आपलं मल्टिप्लिकेशन आहे थ्रू अ स्केलार, ते करत असताना या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की जे काही स्केलार असेल तो स्केलार आपल्याला आधी लिहायचा आहे. मग तो काही असो, नंबर असो, काही असो, कसाही असो. मग या ठिकाणी मी अजून एक एक्झाम्पल घेतो पोरो. एक सिम्पल एक्झाम्पल ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात येईल की हे झालंय कसं. आता एक सिम्पल एक वेक्टर घेतला आपण, एफ नावाचा वेक्टर घेतला. तो कसा आहे? एफ इंटू यू कॅप आहे. मी हे नोट्समध्ये दिलंय त्यामुळे बारकाईने लक्ष द्या, नाही तर नोट्समधलं कळणार नाही. आता काय घेतलं मी? एफ घेतला. एफ इंटू म्यू कॅप. एफ काय आहे? त्याचा मॅग्निट्यूड आहे. यू कॅप काय आहे? युनिट वेक्टर आहे. कशाचा? याचा. आता मी काय घेतलं की एक एन नावाचा स्केलार घेतला. एन नावाची काय घेतली? एक स्केलार क्वांटिटी घेतली. आता एन नावाच्या स्केलार क्वांटिटीने ज्यावेळेस मी याला मल्टिप्लाय करल म्हणजे तो काय झाला? त्याचा मॅग्निट्यूड ऑफ एन झाला. काय झाला? त्याचा मॅग्निट्यूड ऑफ एन झाला. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ एन आहे. म्हणजे हा जो एफ आहे ज्यावेळेस मी याला मल्टिप्लाय करल यानं, तर हा काय असेल? एन टाइम्स मल्टिपल ऑफ दिस वेक्टर. नाही लक्षात आलं? नाही लक्षात आलं? याला असं लक्षात घ्या. हा स्केलार म्हणजे 5, मी याला मल्टिप्लाय करतो, हा काय? वेक्टर. म्हणजे काय येईल? एफ ऑफ इंटू हा तुमचा एन इंटू एफ ऑफ म्यू घ्या. एफ ऑफ म्यू घ्या. सिम्पल. हे झालं इथं तुमचं एक्सप्लेनेशन अबाउट दी मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय अ स्केलार. ओके, नोट्समध्ये मी हेच दिलेलं आहे. हां ठीक आहे, बघतोय मी नोट्समध्ये हेच दिलेलं आहे मी आपल्याला. आता हे काय करता येईल आपल्याला की याला अजून अशा पद्धतीने दिसतं. आपण काय केलं? एन मल्टिप्लाय केलं. कशाला? ह्या वेक्टरला. एन आपण ह्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे काय आलं? एन ऑफ एफ अलॉंग विथ दिस डायरेक्शन. अलॉंग विथ दिस डायरेक्शन. जर एफ तुमचा पॉझिटिव्ह असेल, जर एफ तुमचा पॉझिटिव्ह जर असेल तर तुम्ही जो एन घेतलेला आहे हा एन तुमचा एफ नुसार सेम डायरेक्शनला असेल. नाही लक्षात आलं? जर एन, आता तुम्हाला उलटं सांगतो, एन जर तुमचा पॉझिटिव्ह असेल, स्केलार जर तुमचा पॉझिटिव्ह असेल तर हा एफ आणि एन हा कसा असतील? हे अशी असतील. जर निगेटिव्ह असेल तर तुमचा डायरेक्शन असं असेल. पॉझिटिव्हला हे फॉरवर्ड डायरेक्शन असेल, निगेटिव्हला हे रिव्हर्स डायरेक्शन्स असेल. ठीक आहे, आलं लक्षात? आता याच्यासाठी अजून एक एक्झाम्पल जर आपण घेतलं की एखादी बाईक आहे किंवा एखादी कार आहे, ती
एक पर्टिक्युलर वेलॉसिटीनं मूव्ह होत आहे, म्हणजे 5 किलोमीटर प्रति आवर जर ती जात असेल तर प्रत्येक वेळा ती काय होईल, स्प्लिट होईल. आता 5ने गेली, परत 10 झाली, परत 15 झाली, म्हणजे स्पीड नाही वाढणार, तो डिस्टन्स कव्हर करत जाईल. म्हणजे ती वेलॉसिटी ती 5च्या पटीमध्ये तो डिस्टन्स कव्हर करत गेलेला असेल. हे होतं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. बघा थोडंसं कन्फ्यूज होत असेल, सिम्पल लिहून टाकायचं. हे एफ आहे, बरोबर, ही वेक्टर क्वांटिटी आहे, सॉरी स्केलार क्वांटिटी आहे, यानं याला मल्टिप्लाय केलं, ही मिळाली, बरोबर आहे. किंवा अजून पी आहे, यस आहे, क्यू आहे. यस काय झाली तुमची स्केलार, एन काय झाली तुमची स्केलार. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट खूप सिम्पल आहे. पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला बघायचं आहे ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. चला आता बघूया ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. सो नाऊ our next point is addition or subtraction of a vector. वेक्टरचं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. आता ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन सेम आहे, जसं आपण मॅथमॅटिकलमध्ये करतो. 1 + 1 = 3 नाही, किती असते 2. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ अ वेक्टर. वेक्टरचं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन बघायचं आपल्याला ऑफ अ वेक्टर. याच्यामध्ये कुठेही स्केलार वापरायचं नाही. आता ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन ज्यावेळेस आपण वेक्टरचं करणार आहोत, तर ह्या ठिकाणी पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन्हीही वेक्टर कसे असले पाहिजे, आपले इक्वल असले पाहिजे. वेक्टर कसे असले पाहिजे, आपले इक्वल असले पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी एक जर तुम्ही फोर्सचा घेताल आणि दुसरा जर तुम्ही वेलॉसिटीचा घेताल तर अशा ठिकाणी तो ॲड होणार नाही. किंवा कोणतेही 2 वेक्टर ज्यावेळेस जर तुम्ही घेत असताल, कोणत्याही वेक्टरची जर तुम्ही ॲडिशन करत असताल किंवा और त्याचं जर सबस्ट्रॅक्शन करत असताल, तर ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करत असताना एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की ज्या वेक्टर्सला तुम्ही ॲडिशन करत आहात त्याच वेक्टरची कॅरेक्टरिस्टिक्स त्यानं प्रेझेंट केली पाहिजे. म्हणजे कसं हो, समजा आपण एक वेक्टर घेतला एफ फोर्स, हा F1 घेतला, दुसरा घेतला फोर्स F2चा, बरोबर. हे आणि हे दोन्ही काय तो फोर्स रिप्रेझेंट करतायत. हे दोन्ही काय रिप्रेझेंट करतायत, फोर्स. म्हणजे यांचा जो रिझल्ट येईल, ॲडिशन असेल किंवा सबस्ट्रॅक्शन असेल, तर तो कसा असेल, F1 + F2 असेल. म्हणजे येणारा सुद्धा काय रिप्रेझेंट करेल, आपल्याला फोर्स रिप्रेझेंट करेल. येणारा पण आपल्याला काय रिप्रेझेंट करेल, फोर्स रिप्रेझेंट करेल. हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही असं म्हणताल की सर फोर्स आणि मला वेलॉसिटी ॲड करायचं आहे. नॉट पॉसिबल. व्हाय? बिकॉज दे बोथ आर नॉट द इक्वल्स. वन शोज दी force, another shows the velocity. That's why these two are not equal. These are not equals. मग आता इथं बघू की हा जो F1 आहे, हा जो F2 आहे, हे सेम तुम्ही त्याचं सबस्ट्रॅक्शन बी करू शकता. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली पाहिजे की जो तुमचा सिंगल वेक्टर येईल, हा Fचा, हा सिंगल वेक्टरनं याची जी काही स्पेसिफिक आहे, याचं जे काही स्पेसिफिक रिप्रेझेंटेशन आहे तेच पुढं केलं पाहिजे. स्वतःची न्यू कॅरेक्टरिस्टिक्स त्यांना पुढं नाही आणली पाहिजे. सॉरी. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे काय होईल या ठिकाणी की वेक्टर जर दोन्हीही सेम टाईपचे असतील, दोन्हीही कसे असतील, सेम टाईपचे, म्हणजे दोन्हीही वेक्टर सेम फिजिकल क्वांटिटी जर डिस्क्राईब करत असतील तर तेच ॲड किंवा डिस्क्राईब होऊ शकतात. अदरवाईज ते ॲडही होणार नाहीत, ते सबस्ट्रॅक्टसुद्धा होणार नाहीत. ही गोष्ट ह्या ठिकाणी विसरायची नाही. तर आता एक सिम्पल मी एक्झाम्पल तर तुम्हाला सांगितलं. एक F1 घेतला, दुसरा F2 घेतला आपण, बरोबर आहे. एक मिनटं, हां चालतं, नोट्समध्ये तेच आहे. एक F1 घेतला, एक F2 घेतला, आणि जो येणारा F असेल तो F या दोघांच्याही कॅरेक्टरिस्टिक्सला पुढं फॉरवर्ड करेल. म्हणजे F1 जो दाखवत असेल तोच F2 जर दाखवत असेल, फक्त त्याचं मॅग्नेट्यूड थोडं बहुत चेंज असेल, पण येणारा जो वेक्टर असेल हा वेक्टर ह्या दोन्हीही क्वांटिटीला रिप्रेझेंट करेल. आता याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ आपण. ह्या ठिकाणी पुस्तकामध्येच दिलेलं आहे. आता 2 इंडिव्हिज्युअल वेक्टर्स घेतले आपण ज्यांचं डायरेक्शन सेम आहे. आता एक घेतला आपण असा 5 सेंटीमीटर आणि दुसरा जर आपण घेतला हा 7 सेंटीमीटर,
तर मला सांगा याचं ॲडिशन कसं असेल. याचं ॲडिशन सिम्पल असेल. हा असेल 7 आणि 5 12 सेंटीमीटर. हा काय असेल 7 आणि 5 12 सेंटीमीटर असेल. म्हणजे ह्या ठिकाणी काय होणार की जो वेक्टर ए बी आहे, समजा याला आपण नाव देऊ वेक्टर ए बी, याला वेक्टर नाव देऊ बी सी. म्हणजे हा आलेला कोणता आहे वेक्टर ए सी. म्हणजे याला सिंपल काय लिहू आपण की हा जो वेक्टर ए सी आहे, हा जो वेक्टर ए सी आहे हा कोणाच्या ॲडिशनच्या बरोबर आहे, वेक्टर ए बीच्या प्लस वेक्टर बी सीच्या, या दोघांच्या ॲडिशनच्या बरोबर आहे. किंवा जर आपण सबस्ट्रॅक्शन करायचं म्हटलं, आपण काय म्हटलं, जर आपण सबस्ट्रॅक्शन करायचं म्हटलं, हे काय झालं तुमचं ॲडिशन. जर आपण सबस्ट्रॅक्शन करायचं जर म्हणलं पोरो, तर सपोज कन्सिडर हा आपला 12 सेंटीमीटरचा आहे, हा नाव द्या याला ए सी, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. आणि याचं सबस्ट्रॅक्शन आपण कसं करणार, एक झाला आपला हा 7चा आणि दुसरा झाला आपला हा 5चा, हा तुमचा बी सी आणि हा तुमचा ए बी. हे काय झालं सबस्ट्रॅक्शन. म्हणजे ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ही सेम फिजिकल क्वांटिटी यानं ह्या डिस्क्राईब केल्या. असं आहे का हो, इथं सेंटीमीटर होतं मग यानं फोर्स दाखवला आणि यानं दुसरंच काहीतरी दाखवलं, असं होणार नाही. दोन्हीही फिजिकल क्वांटिटी आपल्या कशा असल्या पाहिजेत, सेम असल्या पाहिजेत, इक्वल असल्या पाहिजे. अशाच कंडिशनमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी त्यांचं ॲडिशन करता येईल किंवा त्यांचं सबस्ट्रॅक्शनसुद्धा करता येईल. आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. तर पुढचा पॉईंट काय सांगतो आपल्याला की ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची या ठिकाणी की हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, या ठिकाणी जे डायरेक्शन असेल ना, ते डायरेक्शन आपलं असं असेल. इथं चुकून ॲरो झाला होता, हे डायरेक्शन असेल का, कारण की सबस्ट्रॅक्शनमध्ये काय होणार की यामधून ह्या दोन क्वांटिटी वेगळ्या होणार. म्हणजे ह्या दोन क्वांटिटी या एकमेकांना कशा असतील हो, अँटी पॅरलल असतील. कशा असतील, अँटी पॅरलल. म्हणजे सबस्ट्रॅक्शन करते म्हणजे एक कशी असणार, त्याच्यातून अपोजिट डिरेक्शनला असणार. तर आता पुढचा जो बघायचा आहे ना, तो अतिशय सोपा आहे पण त्याचे टाईप्स खूप लांब लचक आहेत. तर पहिले आपण काय करू, फक्त आजच्या लेक्चर्समध्ये लॉ ऑफ ट्रायंगल जो की वेक्टर ॲडिशनचा आहे तो बघू. त्याला नाव काय दिलेलं आहे नो बुकमध्ये, ट्रायंगल लॉ फॉर ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ॲडिशन. आता तुम्ही म्हणताल सर हा नवीनच कसं काय आला, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन हा असा कसा कुठून आला. तर याची गरज कशामुळे पडली, कारण की आपण बघितलं की ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होत असताना किंवा मल्टिप्लिकेशन होत असताना की एक तर स्केलार घेऊन आपण मल्टिप्लिकेशन केलं आणि ॲडिशन्स आणि वेक्टरमध्ये एक कंडिशन अशी होती की त्यांचं डायरेक्शन सेम दिसू लागलं आपल्याला ॲडिशनमध्ये. सबस्ट्रॅक्शनमध्ये ऑब्व्हियसली ते अपोजिट असतील, अँटी पॅरलल असतील. पण आता इथं काय आहे की गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दोन जे काही फिजिकल क्वांटिटी आपण घेणार आहात त्या दोन फिजिकल क्वांटिटीचं एक तर डायरेक्शन वेगळं आहे आणि त्याचा मॅग्निट्यूड पण वेगळा आहे. पण पोरो हो, ह्या दोनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही दोन्हीही काय आहेत, वेक्टर्स आहेत. हे दोन्हीही काय आहेत, वेक्टर्स आहेत. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की दोन वेक्टर जर असेल ना, त्यांचं ॲडिशन होते, मग त्यांचा मॅग्निट्यूड वेगळा असो, त्यांचं डायरेक्शन वेगळा असो. मग हे कसं होते हे बघण्यासाठी आपल्याला काय इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे, ट्रायंगल लॉ दिलेला आहे. काय दिलेलं आहे, ट्रायंगल लॉ. तर आपण ट्रायंगल लॉ म्हणजे काय म्हणतो बाय डेफिनेशन बघण्याच्या आधी याला समजून घेऊ की हा कसा रिप्रेझेंट करतो किंवा हा कसा प्रेझेंट करायचा. आलं का लक्षात. तर आता समजा कन्सिडर आपल्याला हा एक वेक्टर दिला आहे, याचं नाव आहे वेक्टर पी, आणि हा जो दुसरा दिला आहे हा दिला आहे वेक्टर क्यू. हा कोणता दिला आहे, वेक्टर क्यू. मग हा वेक्टर पी आहे, हा वेक्टर क्यू आहे. ह्या दोन वेक्टरचं मला काय करायचं ॲडिशन करायचं आहे. काय करायचं आहे, ॲडिशन. मग या दोन वेक्टरचं ॲडिशन तर मी कॉमन नाही करू शकणार, व्यवस्थित याचं ॲडिशन करता येणार नाही. मग याच्यासाठी कशाची गरज पडली आपल्याला, ट्रायंगल लॉची गरज पडली. कशाची गरज पडली, ट्रायंगल लॉची. मग ट्रायंगल लॉमध्ये काय होतं की हा जो वेक्टर पी आहे, समजा मी इथं काढतो, हा वेक्टर पी इथं काढला नाही, मग याला काय करू मी हेच राहू देतो. आता हा वेक्टर पी आहे, हा वेक्टर की मी थोडासा मोडून टाकतो.
हा वेक्टर पी मी इथं घेतला, हा वेक्टर पीला हा वेक्टर क्यू आपल्याला इथं घ्यावा लागेल, वेक्टर क्यू, आणि हा जो नवीन तयार होईल हा असेल आपला रिझल्टंट वेक्टर. हा काय असेल आपला रिझल्टंट वेक्टर, याचं नाव असेल आर. याचं नाव काय असेल आपलं आर. म्हणजे हा काय झाला तुमचा रिझल्टंट वेक्टर, जे की ह्या वेक्टरचा आणि ह्या दोन वेक्टरचं काय दाखवलं आपल्याला रिझल्टंट दाखवल, जे की त्याचं ॲडिशन असेल. मग सिम्पल काय होईल इथं, सिम्पल आहे बरोबर. आता इन जनरल सांगतोय मी, बाय लँग्वेजली घेऊ नका. हा 5 सेंटीमीटर आहे, हा 3 सेंटीमीटर, म्हणजे हा येणारा किती असेल 8 सेंटीमीटर असेल. इन जनरल सांगतोय, म्हणजे याचा आणि याचा हा काय झाला तुमचा रिझल्टंट झाला. काय झाला हा याचा रिझल्टंट झाला. फक्त एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की ह्या वेक्टरच्या हेडला ह्या वेक्टरचं टेल असलं पाहिजे. परत एकदा, ह्या वेक्टरच्या हेडला ह्या वेक्टरचं टेल असलं पाहिजे. अशा कंडिशनला आपल्याला काय करावं लागतं, त्या ठिकाणी ट्रँगल लॉ फॉर वेक्टर ॲडिशन यूज करावा लागतो. तर आता ट्रँगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन मध्ये काय, मग तुम्ही कोणताही घेऊ शकता. एक मिनिट चॉक पडला. ओके, तर मग तुम्ही कसंही करू शकता. असा वेक्टर असेल असं घेतलं तर याचा हा रिझल्टंट येईल, बरोबर आहे. म्हणजे रिझल्टंट वेक्टर याच्यामध्ये काय दाखवतो की ह्या दोन वेक्टरची प्रॉपर्टी दाखवणारा हा तिसरा वेक्टर आला पाहिजे, जेणेकरून तुमचा तो रिझल्टंट त्या इक्वल वेक्टरनुसार कन्सिडर करण्यात येईल. अदरवाईज तो त्या इक्वल वेक्टर सुटणार करता येणार नाही. मग आता हे जे लॉ ऑफ ट्रँगल्स आहेत, हे लॉ ऑफ ट्रँगल कुठं कुठे वापरले जातात आज तर नाही बघू आपण, ठीक आहे बघून घेऊ त्याचं काय कुठं कुठं वापरले जातात ते बघून घेऊ. हे सगळ्यात पहिले जे काही वेक्टर ॲडिशन्स आहेत, तर सगळ्यात पहिले हे जे वेक्टर ॲडिशन आहेत, दीज वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. त्याच्यानंतर दुसरा जो येतो तो आहे वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. एक एक पॉईंट बघून घेऊ याचे आपण. दुसरा जो येतो तो आहे वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. त्याच्यानंतर जो तिसरा येणारा आहे तो आहे, तिसरा नाही तुम्हाला याच्यात नाही, सॉरी ते कम्प्युटरमध्ये असेल, ठीक आहे. हे दोन आहेत आपल्याला. तर वेक्टर ॲडिशन फॉर कम्युटेटिव्ह, ज्यावेळेस आपण बघू की वेक्टर ॲडिशन हे कम्युटेटिव्ह कसे असेल किंवा वेक्टर ॲडिशन हे असोसिएटिव्ह कसा असेल, तर ह्या कंडिशनमध्ये आपण काय करू की एक एक आपण समजून घेऊ. तर सगळ्यात पहिला जो आपल्याला समजून घ्यायचा आहे दॅट इज कॉल्ड ॲज द वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. ओके, तर पहिला बघून घेऊ आपण, दॅट इज किद्दा सांगणार कम्युटेटिव्ह. आता कम्युटेटिव्ह काय असतो, कम्युटेटिव्ह आपण कोणत्याही दोन वेक्टरसाठी घेऊ शकतो. सपोज कन्सिडर हा वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू असेल तर तो हा असतो वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी. याच्यासाठी एक सिंपल डायग्राम मी काढतो बरोबर. याच्यासाठी एक सिंपल डायग्राम आपण या ठिकाणी बघू. ही आत्ताचीच कन्सिडर करू ना, ही डायग्राम घेतली आपण ही, ठीक आहे. याला आपण नाव देऊ ओ ए बी, याला नाव देऊ आपण पी, याला नाव देऊ क्यू, हा देऊ आर. याला मी असं सिमिलर घेऊ शकतो का रे पोरो, इकडे बघा बरं. हा सी, हा थोडासा असा येईल ना, थोडासा जास्त नाही, सी, ठीक आहे. हा पी म्हणजे समोरासमोरील बाजू, हा पी, हा क्यू म्हणजे समोरासमोरील बाजू क्यू. तर याच्यामध्ये काय दाखवायचं आपल्याला की आता एक ट्रँगल कन्सिडर करू. हा ट्रँगल घेतला आपण कोणता, ओ ए बी. ह्या ओ ए बी जो ट्रँगल आहे आपला, ह्या ओ ए बी ट्रँगलमध्ये काय आहे, पी प्लस क्यू इज इक्वल टू आर येईल, बरोबर आहे. पी प्लस क्यू इज इक्वल टू आर. बघा, इन ट्रँगल पी प्लस क्यू इज इक्वल टू आर, बरोबर आहे. आर काय तुमचा रिझल्टंट आहे कोणता, ओ बी. कोणता आहे रिझल्टंट, तो ओ बी आहे. इथपर्यंत काही अडचण नाही, बिलकुल मुळीच इथपर्यंत काही अडचण येणार नाही. आता जो दुसरा ट्रँगल येईल आपला ओ सी बी, दुसरा ट्रँगल, बरोबर इकडे लक्ष द्या. ट्रँगल ओ सी बी, या ओ सी बी मध्ये काय असेल, क्यू प्लस पी इज इक्वल टू
आर हा पण काय झाला ओ बी, म्हणजे हा आणि हा सेम आहे, म्हणजे काय झालं पी प्लस क्यू इज इक्वल टू क्यू प्लस पी. आता मी वेक्टर प्रत्येक वेळा नाही देणार याला, एखादं विसरून जाईल माणूस, पण तुम्ही विसरू नका, आमचं विसरलेलं चालेल, तुम्ही जर विसरलं तर मार्क कटतील. ठीक आहे, तर हे काय झालं तुमचा ह्या ठिकाणी कम्युटेटिव्ह. हा काय झाला तुमचा या ठिकाणी कम्युटेटिव्ह, म्हणजे वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू जर असेल तर तुम्ही त्याला वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी लिहू शकता. हा झाला तुमचा कम्युटेटिव्ह. इथपर्यंत काही अडचण नाही. आपण काय केलं, ओ ए बी ट्रँगल इथं दाखवला, इथं ओ सी बी ट्रँगल दाखवला. या दोन ट्रँगलमध्ये आपण काय केलं, या ठिकाणी पी प्लस क्यू दाखवला, या ठिकाणी क्यू प्लस पी दाखवला. आता जो पुढचा येईल आपला तो असेल वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. हा थोडासा लेंदी आहे, लेंदी म्हणण्यापेक्षा छोटा आहे, पण समजायला लेंदी आहे. याला डोकं थोडंसं खाजवावं लागणार आहे आपल्याला. तुम्ही माझं खाताल हो, पण काय करणार. ठीक आहे, दुसरा काय आहे, दॅट इज वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. ठीक आहे, आता वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह आहे, याच्यासाठी काय येईल आपलं, एक 3 वेक्टर घ्यावं लागतील. एक असेल वेक्टर ए प्लस वेक्टर बी इंटू वेक्टर सी इज इक्वल टू वेक्टर ए, इथं नाही, इथं सॉरी, इथं प्लस आहे. ठीक आहे, इथं काय होईल, वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी. आपल्याला हे शो करायचं आहे, असं वाटतं की नाही, गणिताच्या लेक्चरमध्ये आपण गेलो, वाटते का नाही, गणिताच्या लेक्चरमध्ये गेलो, हे आपल्याला शो करायचं आहे. जर आपण हे दाखवू शकलो तरच आपण काय म्हणणार, वेक्टर ॲडिशन कशी असते तुमची, असोसिएटिव्ह असते. आता याच्यासाठी एक सिंपल डायग्राम मी या ठिकाणी काढतो. बरोबर दिसायले का नाही दिसायले, असं होऊ नये की लेक्चर रेकॉर्ड केल्यावर आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे दिसत नाही आहे. नाही दिसतं, एकदम क्लिअर दिसतंय. चला ठीक आहे, येडावाकडं आलं असेल, ॲडजस्ट करा. ओ आर क्यू पी, ओ आर क्यू पी नावं देऊन घेऊ आपण. हे असेल वेक्टर ए प्लस वेक्टर बी, आणि हा जो असेल तुमचा वेक्टर बी प्लस वेक्टर सी. ओके, पुस्तक जर समोर असेल पोरो तर एकदा चेक करून घ्या कुठे चुकल. आता 2 ट्रँगल आपल्याला ह्या ठिकाणी दिसायलेत. एक दिसायला ट्रँगल ओ क्यू आर, आणि दुसरा जो दिसतोय तो दिसतो ट्रँगल ओ पी आर. कोणकोणते 2 ट्रँगल, ट्रँगल ओ क्यू आर, आणि दुसरा जो दिसतोय तो असते ट्रँगल ओ पी आर. बरोबर, आता हे जे 2 ट्रँगल्स आहेत कोणकोणते सांगितले मी, ओ पी, सॉरी असं कोण व्हायला आज, हे हा एक बरोबर आहे, आणि दुसरा ओ क्यू आर हा एक बरोबर आहे. ह्या 2 ट्रँगलमध्ये एक ओ क्यू आर आणि दुसरा ओ पी आर, 2 ट्रँगल. आता ट्रँगल सगळ्यात पहिले बघू आपण ओ क्यू आर. ओ क्यू आरमध्ये काय आहे की ट्रँगल हे ए प्लस वेक्टर बी प्लस सी काय यायले तुमचा आर यायले. काय यायले तुमचा आर. बघा ना ही बाजू बरोबर. आता त्याला मी फोल्ड करतो सिंपल. हा तुमचा असा होतोय बरोबर आहे ओ आर पी, आणि दुसरा जो तुमचा होतोय तो होतोय असा. दिसते ना पोरो. ओके दिसतंय. चला ठीक आहे. हा असा होतोय म्हणजे हा होईल तुमचा ओ आर क्यू. आता याच्यामधले ओ पी आर मध्ये हा कोणता आहे बी प्लस सी आहे बरोबर. म्हणजे हा काय झाला तुमचा एक झाला बरोबर. याच्यामध्ये हा कोणता दिसतोय तुमचा ए प्लस बी बरोबर. ए प्लस बी दुसरा सी म्हणजे एक काय येणार तुमचा रिझल्टंट आला ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी एक काय आला तुमचा रिझल्टंट आला. सिमिलरली याच्यामध्ये काय येईल आर इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. म्हणजे एका ठिकाणी ही बाजू ॲडमध्ये येईल, एका बाजू ठिकाणी ही बाजू ॲडमध्ये येईल. उरलेला काय असेल तुमचा रिझल्टंट असेल. उरलेला काय असेल तुमचा रिझल्टंट असेल. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू तुमची कशी झाली पोरो सेम झाली. बघा ना आता सिंपल हे सोडून द्या. हे ए
बी सी. सिमिलरली हे बी ए सी, याचा हा सी इथं बरोबर येतं, इथं हा बरोबर येतं, इथं हा बरोबर येतं आहे. म्हणजे याचा अर्थ ही क्वांटिटी कशी झाली तुमची असोसिएटिव्ह झाली. त्याच्यामुळे म्हणलं हे डोक्यात उतरायला थोडासा किचकट आहे. जर नाही समजला कमेंट्स करा, पुढच्या व्हिडिओमध्ये याला मी परत ॲड करतो. पण कमेंट केल्याशिवाय मला तो ॲड करता येणार नाही. असोसिएटिव्ह आहे, त्याच्यामुळे थोडासा किचकट येईल. नाही समजला पुढच्या व्हिडिओमध्ये ॲड करा. फक्त जे काही आपण घेतो, जो काही आपण ट्रँगल घेतो त्या ट्रँगलला सिम्पल एक्सप्लेन करायचं. एक आपण असला ट्रँगल घेतला आणि दुसरा जो घेतला तो आपण असा ट्रँगल घेतला. ठीक आहे. एकामध्ये ही बाजू आपली काय आहे, एक मिनटं, ही बाजू जी आहे ती आहे ए प्लस बी आणि ही जी बाजू आहे ती आहे बी प्लस सी. म्हणजे याच्या जोडीला जर तुम्ही हा जर घेतला, याच्या जोडीला हा जर घेतला तर तो असेल ए प्लस बी प्लस सी. म्हणजे हा झाला तुमचा रिझल्टंट. याच्या जोडीला तुम्ही जर हा घेतला तर हे तर कॉमन व्हायले ना, हे तर काय व्हायले आपलं कॉमन व्हायले. हा जर सी घेतला तर तो काय राहील ए प्लस बी प्लस सी. पण दोघांचा रिझल्टंट कसा आहे हो, सेम आहे. याचा हा रिझल्टंट, याचा हा रिझल्टंट. म्हणजे दोघांचा रिझल्टंट कसा आहे, सेम आहे. म्हणजे ऑब्व्हियसली ही क्वांटिटी कशी आहे तुम्ही अशी लिहू शकता. अशी लिहिली म्हणजे ती कशी आहे पोरो, असोसिएटिव्ह आहे. ती कशी आहे, असोसिएटिव्ह आहे. सो हे झालं तुमचं व्हेक्टर ऑपरेशन्स. हे काय झाले तुमचे व्हेक्टर ऑपरेशन्स झाले. आता उद्या याच्यातला पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ व्हेक्टर. अतिशय सोपा पण लांब लचक असलेला हा लॉ आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. अँड आय थिंक तुम्हाला हे लेक्चर मराठीतून होत असल्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने समजत आहे. सो गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड एन्जॉय युअर डे. पण एक गोष्ट, एक्झाम लवकरच होईल आपली फर्स्ट युनिटवरची. सो गाईज, थँक्यू, बाय.